प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता असतेच, परंतु ती क्षमता बूस्ट करण्याचं काम बाजारभोगाव इथल्या श्री क्लासेसच्या वतीनं सुरू आहे. आणि बाजारभोगाव परिसरातील अनेक विद्यार्थी या क्लासेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी दिलं जाते. अवघड सोपे झाले रे अशा पद्धतीची अनुभूती अनेक विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी आलेली आहे. आणि बाजारभोगाव परिसरातील अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा आता श्री क्लासेसकडे सुरू आहे. माझ्यासोबत आता या क्लासेसच्या संस्थापिका सायली गवळी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ह्या क्लासेस आणि त्या अगदी माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. नमस्कार. तर काय उद्देश होता हे श्री क्लासेस सुरू करण्यासाठी? पहिली मुळात गोष्ट म्हणजे क्लास काढण्याची माझी कोणतीही मानसिकता नव्हती. आमच्याच गावातील 4 मुली ज्या आता आपल्या बाजारभोगाव परिसरात जेवढे एज्युकेटेड म्हणजे शिक्षक आहेत, D.Ed. B.Ed. झाले, त्यांच्या सगळ्यांच्या घरी त्या जाऊन आलेल्या की आमचे कोणतरी क्लास घ्या म्हणून. मग त्यांना त्या मुलींना कोणीही शिकवायला म्हणजे धाडस केलं नाही. का तर ते सायन्स मॅथ्स हे अवघड विषय, त्यात इंग्लिशमध्ये अवघड विषय. इंग्लिशमध्ये असल्यामुळे काय झालं की त्यांना ते म्हणजे टीचिंग कोण सहजासहजी करायला तयार होईना. मग त्या सगळे फिरून जरा शेवटी माझ्याकडे आल्या. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला शिकवणार काय, कारण की आम्ही सगळीकडे फिरून आलोय आणि आम्हाला कोणच शिकवत नाही आणि आम्ही आमचे पप्पा वगैरे म्हणजे चांगल्या ठिकाणी आहेत आणि जर आम्ही नापास झालो तर आम्ही घरातल्यांना तोंड कसं दाखवायचं. ह्या आविर्भावात त्या मुली आलेल्या. मग म्हटलं मला फक्त 4 दिवसाचा वेळ आहे. त्यांच्याकडून 4 दिवसाचा वेळ मागितला आणि त्यांचीच म्हटलं तुमची जी सायन्सची मॅथ्सची बुक्स जी आहेत ती मला आणून द्या. इंग्लिशचा काय माझा म्हणतो प्रश्न नाही, मी इंग्लिश तुम्हाला इझिली शिकवू शकते. ती फक्त बुक्स द्या. मला जर वाटलं की बाबा मला हे जर शिकवायला मला काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्हाला मी घेईन, नाही तर मग तुम्ही दुसरा पण तरी पण शोधत राहा असं त्यांना मी सांगितलेलं. मग त्यानंतर त्या आल्या. मग मी कसं माझा बऱ्यापैकी स्टडी असतो, मी बऱ्याच स्पर्धा परीक्षा पण दिलेल्या आहेत आणि त्या स्टडी असल्यामुळे माझं काय आलं की त्यामध्ये जेव्हा ते पुस्तकं मी हातात घेतली तर ते मला अगदी सोपं वाटायला लागलं. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही फक्त 1 आठवडा माझ्याकडे या, माझं टीचिंग आवडलं तर तुम्ही कंटिन्यू करा, नाही तर तरी पण तुम्ही दुसरा क्लास म्हणजे शोधा असं त्यांना मी सांगितलेलं. मग त्यांना ते मी शिकवण्याची माझी पद्धत आणि त्यांना ती इतकी आवडली की ते नाही म्हणले तुम्हीच आम्हाला शिकवायला पाहिजे. त्या 6 मुली आलेल्या, त्यांनी परत नंतर 4 मुलं त्यांनी शोधून दिली. अशी पहिली बॅच माझी 10 मुलांची झाली. मग त्यामध्ये अगदीच कमी मार्क पडणारे मुलं सुद्धा त्यामध्ये होते, म्हणजे जास्तीत जास्त जे त्यांचा ओढा खेळातच होता त्याही मुलांना चांगले मार्क्स पडले. आणि फक्त 4 महिन्याची बॅच झाली. त्या मुलांनाच मी धन्यवाद देते की त्यांनी माझ्यातला खरा शिक्षक जागृत केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावातल्या मुलांना म्हणजे चांगलं शिकवण्याची मला पण संधी मिळाली आणि त्या मुलांच्याकडून म्हणजे मुलांना पण एक चांगलं वातावरण, पोषक वातावरण आपल्या क्लासमध्ये मिळून जाते. तर तुमच्याकडे आता म्हणजे कितवी ते कितवीच्या विद्यार्थ्यापर्यंत आता शिकवण्यास सुरू आहे? जे मानसिकता पहिली 10वी पर्यंत 10वीचाच क्लास ओपन करायची होती, पण नंतर ना ते टीचिंग बघून त्या मुलांनी म्हणजे सांगितलं की टीचर चांगलं शिकवतात. त्यामुळे सगळ्या गावात पसरलं आणि त्यानंतर म्हणजे आजूबाजूच्या गावात पण ती बातमी गेली. आणि त्यानंतर मग ते पहिलीपासून क्लास चालू करणं हे पालकांनीच भाग पाडलं. म्हणजे हे माझे स्वतःच काही हे नव्हतं, म्हणजे तसं काही इंटेन्शन नव्हतं. पालकांनी स्वतः सांगितलं की आमचा मुलगा तुमच्याकडे आम्ही पाठवतोय, डायरेक्ट पाठवू का पण म्हणून विचारलं नाही, पाठवतोय त्याला तुम्ही तयार करून घ्यायचं. त्यामुळे पहिलीपासून आनंददायी शिक्षण देण्याचं काम. आनंददायी स्ट्रिक्ट पण एज्युकेशनच्या बाबतीत स्ट्रिक्ट असतात, इतर म्हणजे तेवढे विनोदही असतात. असं पूर्ण आनंददायी पण होत नाही, पूर्ण स्ट्रिक्टली पण होत नाही. असा दोघांचा सुवर्ण मध्ये साधून टीचिंग होते, जेणेकरून मुलांना शिस्त पण लागली पाहिजे आणि मुलांचा मेंदूचा विकास पण झाला पाहिजे. आता 1ली ते 10वी पर्यंतचे क्लासेस सुरू आहे. तर विद्यार्थ्यांच्या शिक्षण म्हणजे जे शाळेची वेळ आहे तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे कसं विद्यार्थ्यांचं मॅनेज करताय? संध्याकाळी 5:30 पासून 7:30 पर्यंत क्लास असतोय. त्यामध्ये मी काही फॅकल्टी वाढवलेले आहेत. प्लस माझे मिस्टर स्वतः टीचिंग करतात, ते पण बेस्ट टीचिंग करतात. बाकीच्या 2 लेडीज मी घेतलेल्या आहेत, गावातल्याच घेतलेल्या आहेत. त्यांना मी स्वतः पहिल्यांदा अगोदर मार्गदर्शन करते की मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं आणि काय शिकवायचं. त्यानंतर मग त्यांना ते शिकवायला सांगतो लहान मुलांना. आणि 8वी 9वी 10वी मी स्वतः हँडल करतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा काय बुद्ध्यांक एकसारखा नसतो, तर ते कसं ओळखताय आणि त्याला कसं गोष्ट करताय? सुरुवातीला आम्ही विद्यार्थी जेव्हा वर्गात आला तेव्हा त्याला काय येतंय, अगदी बेसिक काय येतंय आणि काय येत नाही, पहिल्यांदा मी त्याची नोंदी करून घेतल्या. आणि त्यानंतर त्याला कुठं म्हणजे ट्रीटमेंटची कुठून गरज आहे तिथून मग सुरुवात त्या मुलाची. मग तो भलेही 8वी 9वीला असू दे, त्याला जर वाचता येत नसेल तर त्याला मग 1ली ते 4थी पर्यंतच्या क्लासमध्ये बसवायचं. पहिलं त्याचं बेसिक कम्प्लीट करून घ्यायचं आणि मग काय असेल ते त्याला पुढे वरती घ्यायचं. म्हणजे शिक्षणातला डॉक्टर आहात.
थोडक्यात त्याला काय द्यायला लागते काय हेच महत्वाचं आहे. कारण कसं होतं, मुलांची इयत्ता वाढलेली आहे, पण मुलांना जर बेसिकच येत नसेल तर ती इयत्ता वाढून काही उपयोगच नाही. त्यासाठी पहिल्यांदा अगोदर मुलांना घ्या, म्हणजे क्लासमध्ये एंटर झालं की त्याची म्हणजे मॅथ्स, सायन्स किंवा सायन्सचा काही विषय नाही, पहिल्यांदा लँग्वेज, त्याला कुठंपर्यंत वाचता येतं, कुठंपर्यंत लिहिता येतं, तो गणित किती प्रमाणात करू शकतो, हे सगळं बघितलं जातंय. त्यानंतर तिथून जिथं पण येतंय तिथं पण रिव्हिजन होते आणि त्यानंतर पुढे त्याचा डोस चालू होतोय. कशा सराव चाचण्या वगैरे कशा घेतात? सराव चाचण्या ह्या आठवड्याला असतात. अजून म्हणजे सराव चाचण्या तसं आम्ही अजून काय म्हणजे नियोजन आता घेतलेलं नाहीये, पण दर शनिवार आमचे पहिले 5 दिवस आहेत ते प्रत्येक विषयाला 1 दिवस दिलेला आहे आणि सॅटर्डेला हे आमचे चाचण्या असतात आणि त्यानंतर मग संडेला सुट्टी देते. कारण की कसं होतंय, मुलांना ते शाळेतलं प्रेशर, क्लासचं प्रेशर, त्यांना कुठेतरी विरंगुळा पाहिजे. त्यामुळं आता मुलं म्हणालात की आम्हाला सुट्टी नको, पण आमचा रविवार पण आम्ही क्लासला येतो, पण तसं नाही म्हटलं, तुमच्या मेंदूला थोडाफार रिलॅक्स पाहिजे म्हणून आम्ही रविवारची फक्त सुट्टी देतो. सॅटर्डेला सगळ्या चाचण्या, सराव चाचण्या असतील त्यांचं आम्ही नियोजन करतो. तुमच्याकडे आता तुम्ही सांगितलं की 3 म्हणजे मिस्टरांच्या सहित अजून 2 जण शिकवणी घेतात, तर काय क्वालिफिकेशन आहे त्या सगळ्यांचं कॉलेज म्हणजे BA DED असं झालेलं आहे सगळेजण, आणि ते त्याचा पण एक्सपिरियन्स आहे टीचिंगचा. तर एक्सपिरियन्स बघूनच मी त्यांना हे केलं, अपॉइंट केलेलं आहे. आता एखादा असा क्षण आला का की बाबा पालकांच्याकडनं विद्यार्थी असा डल होता आणि आता तुमच्या शिकवणीमुळे चांगलं त्याला मार्क मिळाले, असा कधी म्हणजे सांगण्याचा योग आला का, किंवा जेणेकरून तुम्हाला अभिमान वाटेल की बाबा माझं सार्थक झालं? मागच्या बॅचचे जे 10 स्टुडंट होते त्यातले म्हणजे जी मुलं जी होती ती सगळी खेळातलीच होती, म्हणजे त्यातले 1-2 विषयातून म्हणजे राहिले असतील, पाठीमागे बॅक राहिले असते त्यांचे विषय, पण ते आल्यामुळे क्लासमध्ये त्यांचे ते विषय सगळे सुटले गेले. मेन म्हणजे एका मुलग्याला चांगले मार्क्स पडले, म्हणजे तेवढी हे कॅपॅसिटी नसताना त्या मुलग्याची, त्याला चांगले मार्क्स पडले. त्याच्या मम्मीने स्पेशली फोन करून सांगितलं, मॅडम तुमच्यामुळे माझा मुलगा इथपर्यंत पोहोचला. तिथं म्हणजे बरं वाटलं. त्या दिवशी बऱ्याच पालकांचे फोन आले. असंच एक विद्यार्थिनी, तिची पण मम्मी स्पेशली मी म्हणजे काम करत असताना भेटायला आली आणि म्हणायला लागली की तुमच्यामुळे माझी मुलगी तिथपर्यंत पोहोचली, नाहीतर आम्हाला जरासं अवघड वाटत होतं. म्हणजे हे पालकांच्याकडून हे आलं, त्यांनी तर तिची लहान भाऊ सगळी परत माझ्या क्लासला घातलेले आहेत सगळीच, रिझल्ट बघून. तर ही तुमच्या कामाची पोचपावती आहे की तुम्ही किती वर्ष झाले याच्यामध्ये काम? मी आता टीचिंग क्षेत्र, माझं आता 14 वर्षाचं मी टीचिंग क्षेत्रात आहे आणि आता मी क्लास जस्टली म्हणजे करंटली मागच्या वर्षीपासून चालू केले, दिवाळीपासून. पण त्या मुलांना टीचिंगची मेथड आवडली. त्यांना मी सांगितलेलं, आता सायन्स सारख्या विषयात कोण स्टोरी सांगत नाही, पण ती माझी एक म्हणजे खासियत म्हटलं तरी चालेल की मी सायन्सचा जो हे आहे पोर्शन आहे त्याला रिलेटेड स्टोरी पण सांगत असतो. त्यामुळे त्या मुलांची ती डोक्यात राहते म्हणजे लगेच. आता कसं आहे, पालकही मुलांना गोष्टी सांगत नाहीत, शाळेत काय सांगितलं जात नाही, त्यामुळे ती मुलं ते कशाला रिलेटेड करून ते लक्षात ठेवता येईल त्याकडे काय जास्त लक्ष कोणाचं नसतं. आता सायन्स असू दे किंवा मॅथ्स असू दे, त्याला एखादी छोटीशी स्टोरी रिलेट करून सांगितली मुलांना की त्यांच्या ते डोक्यात राहतच आणि ती कन्सेप्ट त्यांची क्लिअर होऊन जाते तिथं. आणि मी म्हणजे गडबड करत नाही टीचिंगला, जेवढं द्यायचं ते व्यवस्थित मुलांना, जो पण शेवटच्या मुलग्याला समजत नाही तोपर्यंत तिथंच थांबायचं, त्यानंतर पुढे जायचं. ही पहिल्यापासून माझी ही टीचिंगची पद्धत आहे. तर अवघ्या 1 वर्षामध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा की तुमच्या क्लासमध्ये आता माऊथ पब्लिसिटी चांगली झाली आहे आणि त्याच्यामुळे आता तुमच्याकडे ओढावा आहे. आता काय ध्येय आहे नेमकं तुमचं? पहिली गोष्ट म्हणजे क्लासचं ध्येय म्हणजे काय आहे, फक्त मुलांना जे आता आपल्या भागामध्ये जी मुलं पाठीमागे राहतात, बॅक राहतात, फक्त काय आता कोल्हापूरसारख्या ठिकाणी भरपूर फी घेऊन सुद्धा मुलांना तेवढेच मार्क पडतात आणि इथं माफक दरात जरी त्यांना चांगलं जरी शिक्षण अवेलेबल झालं तर याच्यासारखी चांगली गोष्ट काय नाही. आणि आता आमचा म्हणजे टार्गेट काय की मुलांनी आपल्या गावातली एखाद दुसरं कोणतरी चांगल्या क्लासवर अधिकारी व्हावं किंवा चांगल्या पोस्टवर जावं, त्या मुलांना मागे नाव काढलं पाहिजे की बाबा ह्या शिक्षकांच्यामुळे आम्ही चांगलं घडतो. हेच मोटिवेशन आहे, बाकीचं काही नाही. तर मुळात शैक्षणिक जो पाया आहे तो चांगला मजबूत करण्याचं काम तुम्ही करताय. तर तुमच्या क्लासची वैशिष्ट्य काय सांगाल? क्लासचे वैशिष्ट्य म्हणतं, एक तर मी माफक दरामध्ये सगळ्या मुलांना म्हणजे टीचिंग करण्याचं काम करते. दुसरी गोष्ट, जरी माफक दर असला तरी कुठल्याही मुलग्याकडे दुर्लक्ष केलं जात नाही, त्याला वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे त्याची सुरुवात कुठून आहे तिथून त्याला म्हणजे बूस्ट करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यानंतर म्हणजे टायमिंग पण शाळेचं टायमिंग सोडून उरलेल्या वेळेत आम्ही क्लास घेतोय, किंवा शाळेला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब करणं किंवा शाळेतली ऍडमिशन खेचून घेणं असला काही प्रकार होत नाहीये. ऐच्छिक आहे, पालकांसाठी ऐच्छिक आहे, विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे.
त्यानंतर मुलांना आनंददायी म्हणजे क्लासमध्ये जरी इतर क्लासेसमध्ये कसं असतं की पूर्ण अगदी शिस्त म्हणजे शिस्त अगदी म्हणजे एका लाईनला चालणं किंवा हे असं काही नाहीये. म्हणजे सर्व मुलं एकमेकाला सांभाळून घेऊन तिथं टीचिंग म्हणजे शिक्षण घेतात. आणि त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मुलांना असं कुठल्याही प्रकारचं प्रेशर येत नाही. म्हणजे अभ्यास करताना किंवा एखादी कन्सेप्ट समजून घेताना म्हणजे प्रेशर कुठल्याही प्रकारचं येत नाही. मेन महत्वाचं म्हणजे कारण की मुलांना प्रेशर टेन्शन मुक्त ठेवणं हे पण क्लासचं एक उद्दिष्ट आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याला समजा इंग्रजी कच्चा आहे किंवा गणित कच्चा आहे तर तेवढ्यापुरता त्याला क्लास घेता येतो का सगळेच विषय त्याने घ्यायला पाहिजे असं म्हणजे आम्ही काय करतोय आता तसं स्पेशली अजून कुठल्या विषयांचा म्हणजे हे आलेला नाही, संदर्भ आलेला नाही. आम्ही सगळ्या मुलांना जिथं म्हणजे जेवढे स्टडी केला 4 विषय आम्ही कंटिन्यू करणार. ते 4 विषयांचा आम्ही काय केलेलं आहे जिथं पण येते तिथून पुढे त्याला पाठीमागची रिव्हिजन घ्यायची पुढचं चालू करायचं असा मोठो आहे. आता बरेच जवळजवळ 10 ते 12 पालक माझ्याकडे येऊन गेलेत की मॅडम स्पीकिंग इंग्लिशचा किंवा बेसिक इंग्लिशचा कोर्स तुम्ही म्हणजे चालू करा. पण त्यामुळे काय होते तो कोर्स चालू करायला काय म्हणजे प्रॉब्लेम नाही. पण माझं पण वर्किंग आहे त्यामुळं त्यांना तेवढा वेळ देता येणार नाही कारण त्यात प्लस माझी 10वी जी बॅच आहे त्यांना मला स्पेशल वेळ द्यावा लागतोय. त्यामुळे म्हणून ते मी बेसिक इंग्लिश मी हा जरा स्किप केलेला पार्ट आहे. मग ते जर व्हॅकेशन मध्ये वगैरे जर असं ऍडजस्ट झालं तर ते पण करायचा माझा मानस आहे. इतर कुठल्या परीक्षा संदर्भात काय मार्गदर्शन? हा NMMS चे पण आम्ही क्लासेस घेतो. त्यानंतर स्कॉलरशिपचे पण टीचिंग चालू आहे मुलांना आता सध्या. नवोदयची पण आहे म्हणजे जे स्पर्धा परीक्षेच्या 3 महत्वाचे आहेत स्कॉलरशिप, नवोदय, NMS त्या तिन्हीचा पण आम्ही वर्ग घेतो. तर पहिल्या बॅचचा रिझल्ट कसा झाला? NMS चा त्याचा अजून आता पहिलीच बॅच आहे ही. पण इतर म्हणजे स्टुडंट कडून ऐकायला मिळतंय मॅडम समजतंय तुम्ही शिकवताय व्यवस्थित आम्हाला चांगलं समजतं. कारण की NMS ची बॅच माझ्याकडे आहे. स्कॉलरशिपची बॅच मिस्टर आणि म्हणजे सहकारी शिक्षक आहेत त्यांना मी घ्यायला सांगितलं. तर आज बेधडक न्यूजच्या वतीनं मी म्हणजे काय नेमकं पालक असतील किंवा विद्यार्थी असतील काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे ज्या पालकांना जर क्लासला वगैरे बाहेर घालायची म्हणजे इच्छा असेल किंवा ज्या पालकांना आपल्या स्वतःला त्या मुलाला ट्रीट करता येत नसेल किंवा त्याचा अभ्यास घ्यायला वेळ नसेल तर त्या पालकांनी काय करावं की क्लासमध्ये बिनधास्त ऍडमिशन घ्या. तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अवास्तव फी घेतली जाणार नाही. तुमच्या मुलाला जिथून सुरुवात आहे म्हणजे जिथून त्याचा म्हणजे एज्युकेशनचा स्तर जो आहे तो स्तर ओळखून तिथून पुढे त्याचं टीचिंग त्याचं म्हणजे पाया असेल किंवा त्याचं पुढचं शिक्षण असेल ते चांगलं करण्याचा 100% प्रयत्न करतो. तर बाजारभागासारख्या दुर्गम भागातले विद्यार्थी शासकीय सेवेत जावेत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी यश मिळवावं असा उद्देश ठेवून तुम्ही श्री क्लासेसच्या वतीनं प्रयत्न करताय आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जे शैक्षणिक पाया मजबूत करण्याचं जे तुम्ही काम सुरू केलेलं आहे तर त्या कामासाठी आमच्या बेधडक न्यूजच्या वतीनं तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आलात आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी महेश्वरी तालुका. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. मी गेले 3 महिने श्री क्लासेस ते सायन्समध्ये शिकते. सायन्स खूप मस्त शिकवतात, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश. त्याच्यामुळेच मला सायन्स मॅथ्स सोपं जाते. त्याच्यामुळेच माझी सायन्स मॅथ्स या विषयामध्ये प्रगती झाली आहे. नमस्कार, मी रुद्र शाळेगावले. मी बाजारभावामध्ये राहतो. गेले 2 महिने मी श्री क्लासेसमध्ये सायली मॅडम यांच्याकडे तास लावलेला होता. इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स या विषयात माझी प्रगती आहे.